शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती तर नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार, त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी, शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार, तसंच दोषींवर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेची माफी मागितली, दोषींवर कठोर कारवाई करणार तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अजित पवारांचा जनतेला शब्द। मालवणीतल्या राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचा पाहणी दौरा, त्यानंतर निषेध आंदोलन, मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले। महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे त्यांच्या नसानसात शिवद्रोह भरलाय हे सिद्ध होतंय, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षाच नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला, राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय, शरद पवारांची सरकारवर टीका। पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार नको या शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? अन्य गोष्टीत भ्रष्टाचार चालेल असं पवारांना म्हणायचंय का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल। पुतळ्यावरून सत्ताधाऱ्यांना विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप, राजकारण काही बालिश लोक करतात, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। सागर बंगल्यावर तुमचा बॉस बसला असला तरी पोलीस यंत्रणा तुमची गुलाम नाही, देशाचे गृहमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना समज देऊन मर्यादा पाळण्यासंदर्भात सूचना देणं गरजेचं, रोहित पवारांचं वक्तव्य। महाराजांचा पुतळा पडणं हे अशोभनीय, जाचकटी पाळल्या गेल्या होत्या का, हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी घाई गडबडीत उद्घाटन करायला नको होतं, शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया, नौदलाला दोष देणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य। संजय राऊत 30 तारखेला राजकोट किल्ल्याला भेट देणार, पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांची घटनास्थळी भेट। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची या ठिकाणाची पाहणी करणार, तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये, जरांगेंचं आवाहन। छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, जरांगेंचा इशारा। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार, माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती। हिंगोलीमध्ये सुरक्षा बाजूला सारून अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला, अजित पवारांचं महिलांशी हस्तांदोलन, यावेळी एका महिलेनं अजित पवारांना राखी बांधली। अजित पवारांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या वसमतमध्ये जनसन्मान यात्रा, यात्रेला वसमतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, यावेळी अजित पवारांनी राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्वे। विधानसभेच्या प्रचारात नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाचा आग्रह, गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा, संघानं गडकरींना निवडणूक नियोजनात सक्रिय राहण्यास सांगितल्याची माहिती। सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची बांधणी करतोय, छत्रपती संभाजीराजे, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा सुरू, पुढच्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडी संदर्भात घोषणा करू, बच्चू कडूंची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवारांसारखे नेते बाहेर पडल्यानं विरोधी पक्ष कमकुवत, बच्चू कडूंचं वक्तव्य। महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या भरसभेत महिलेची मागणी, तर कोणत्याही पातळीवर हयगय केली जाणार नाही, दादांचं आश्वासन।
वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेमध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी। मराठा समाजानंतर आता मुस्लिम समाज आक्रमक, अहमदपूरमध्ये मुस्लिम समाजाने अजित पवार यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली, आरक्षणाबाबत निवेदन दिलं। राज ठाकरेंनी बदलापूर प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली, तसंच आंदोलकांची भेटही घेतली। भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी शिराळा मतदारसंघाचा आढावा घेतला, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना केल्या। राज्यात महायुतीतील आणखी एक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता, राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करत असल्याची महादेव जानकर यांची माहिती। मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंचा खासदार सुप्रिया सुळेंसोबत एकत्र प्रवास, यामुळे राजकीय चर्चांना उधाण। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार अमोल मिटकरींच्या भेटीला, अकोल्यात मिटकरींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा। केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेकीमध्ये संगीता ठोंबरे आणि त्यांच्या ड्रायव्हर देखील जखमी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन स्थगित, ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय। विभाग प्रमुख निधी काय आहे? महाराष्ट्र सरकारनं विभाग प्रमुख ही नवीन पदं सुरू केली आहेत का? सरकारकडे भ्रष्टाचार करण्याचा खरोखरच अनोखा मार्ग, शीतल म्हात्रेंचा सरकारवर आरोप। नाशिकमधील गिरणा धरणाचा पाणीसाठा 93.75%वर, धरणातून 4752 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। व्यक्ती हरवल्याची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवर कारवाई, हायकोर्टानं सज्जड दम दिला, व्यक्ती हरवण्याची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टाचा इशारा। म्हाडाची मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25% घट, 62 लाखांचं घर 50 लाखात तर 39 लाखांचं घर 29 लाखात मिळणार, खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा। मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा, मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली। नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट, दुय्यम फळांच्या नावावर उत्पादकांकडून 150 किलो अतिरिक्त संत्री, मोसंबी मोफत घेतली जात आहेत आणि यावर बाजार समितीकडून कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे वाहतूक मंदावली, बदलत्या हवामानामुळे सोयाबीन कापूस पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांचा मोर्चा, राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी। पेसा अंतर्गत भरतीसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींसह मोर्चा, ठिय्या आंदोलन केलं, 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही तरी सामान्य प्रशासन विभागानं भरती थांबवली, जेपी गावितांचा सरकारवर आरोप, आदिवासी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मोर्चा। वर्ध्यामध्ये शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिदोरी आंदोलन, शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार या मागण्यांसाठी आंदोलन। सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून संप स्थगित केला। मुंबईच्या आझाद मैदानावर अखिल भारतीय पंचायत परिषदेचं आंदोलन, सरपंच आंदोलनाच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची उपस्थिती, 15 लाखांपर्यंतची कामं करण्याचा अधिकार सरपंचांना असावा अशी मागणी। जळगावात पिंपरी उतराणमध्ये रस्त्यावर स्वयंपाक करत आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणत महिलांचं आंदोलन, प्रशासनानं दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटिशी विरोधात लक्ष वेधण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरच्या याचिकेवर आज सुनावणी, पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दोघांची हेबियस कॉर्पस याचिका। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी अर्धनग्न धिंड काढली, क्लासमधील 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा या शिक्षकावर आरोप आहे। नेरूळमध्ये 2 रिअल इस्टेट एजंट्सच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांकडून अटक, ही हत्या आर्थिक वादाच्या प्रकरणातून झाल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण।
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर. ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये ते दोषी असल्याचं पुराव्यातून दिसून येत नसल्याचं उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलीला धमकावत बलात्काराची घटना. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी रफिक शेखला पोलिसांकडून अटक. महापालिकेच्या शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार. शांतीनगर पोलिसांकडून शिक्षकाला अटक. नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगारानं अश्लील व्हिडिओ दाखवला. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपी अटकेत. घटना लपवत असल्याचा शाळेवर आरोप. उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांवरती महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप. अतिरिक्त आयुक्त जमीर लिंगेरकर यांच्यावरती गुन्हा दाखल. 2 दिवस फिरायला जाऊ असं वक्तव्य केल्याचा आरोप. पाचोऱ्यामध्ये दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू. मयत गोविंदाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी. ठाण्यातील तिन्हात नाका इथं भिंत दुचाकीवर कोसळून दुचाकीस्वार जखमी. ही भिंत रस्ते सुशोभीकरणाअंतर्गत येत असून संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना. बीडच्या गेवराई गोदावरी नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. ट्रॅक्टर चालक आणि मालक पोलिसांच्या ताब्यात. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एचपीच्या गॅस टँकरमधून गॅसची जीवघेण्या पद्धतीनं चोरी. रोज 200 पेक्षा अधिक सिलेंडरची विक्री. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची याकडे उघडपणे डोळेझाक. पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात उत्तर दाखल. यूपीएससीचे सगळे आरोप फेटाळले. पूजानं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं आरोप केला. आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी. मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसावर कारवाई होणार. पोलिसांचं हे वर्तन आता खपवून घेतलं जाणार नाही. हायकोर्टाचा इशारा. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीला यश. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली जाणार. संपूर्ण मुंबईमध्ये 204 कृत्रिम तलाव तयार केले जाणार. वर्षभरापूर्वी बांधकाम झालेल्या अकोला ते नांदेड मार्गावर खड्डे. माजी मंत्री सुबोध सावजींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रमाकांत आचरेकरांचं स्मृतिशिल्प उभारलं जाणार. राज्य सरकारकडून स्मृतिशिल्प उभारण्यास मान्यता. मुंबई महापालिकेकडे स्मृतिशिल्पाची जबाबदारी. कंगना रनौतची धमक्यांवर प्रतिक्रिया. मला कोणीही घाबरवू शकत नाही. या देशाचा आवाज मरू देऊ शकत नाही. हे लोक धमक्या देतील, गोळ्या घालतील, पण घाबरणार नाही. ही गुंडगिरी चालणार नाही. कंगनाची प्रतिक्रिया. सेबी आणि स्टॉक एक्सचेंजला हायकोर्टाचा दणका. हायकोर्टानं 80 लाखांचा दंड ठोठावला. एका व्यावसायिकानं डीमॅट अकाउंट रद्द केल्याप्रकरणी कारवाई. संबंधित डीमॅट धारकाला 80 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश. महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात आज कोलकात्यामध्ये काँग्रेसचा हल्लाबोल. अधीर रंजन चौधरी निषेध मोर्चा काढणार. भाजप आजपासून 7 दिवस आंदोलन करणार. कोलकाता घटनेतील आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सदस्यत्व रद्द. सीबीआयकडून काल घोष यांची ही चौकशी. बलात्काराच्या प्रकरणात एकच शिक्षा आणि ती म्हणजे फाशी. यासाठी पुढच्या आठवड्यात अधिवेशन बोलवून फाशीबाबतचे विधेयक मांडून मंजूर करणार. ममता बॅनर्जी यांची घोषणा. टीएमसी सरकारचं हुकुमशाही महिलाविरोधी वर्तन हे लोकशाहीला लाजवणारं. मातृशक्तीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या पश्चिम बंगालच्या सरकारनं संपूर्ण मातृशक्तीची आणि देशाची माफी मागावी. योगी आदित्यनाथ यांची कोलकाता घटनेवरून टीएमसी सरकारवर टीका. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी मंजूर होण्याची शक्यता. लातूरच्या उदगीरमध्ये 4 सप्टेंबरला बुद्धविहाराच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार. कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुऱ्हाडीनं वार करून हत्या. हत्येमुळे विमानतळावर खळबळ. आरोपीला अटक. दिल्लीमध्ये रात्रभर जोरदार पाऊस. गुजरातमध्ये आजही रेड अलर्ट. वडोदरा, नाडियाद, जामनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचलं. लष्कराकडून बचाव कार्य सुरू. गुजरातच्या बडोद्यामध्ये सामा 4 रस्त्याजवळ 10 फुटांची मगर आढळल्यानं खळबळ. बचाव पथकानं मगरीला पकडून वनविभागाकडे सोपवलं.
श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता क्रिशन बहादूर पाठक गोलपोस्ट सांभाळणार. चीनमधील आशियाई चषकासाठी भारताची हॉकी टीम जाहीर. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मदरशामध्ये बनावट नोटांची छपाई. 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त. या प्रकरणात 4 जणांना अटक. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील शेंद्रा सेक्टरच्या दाची जंगलातून 6 चीनी ग्रेनेड जप्त. भारतीय सैन्याची कारवाई. आतंकी आतंकनंतर आता 30 वर्षांनंतर आमिर खान आणि रजनीकांत एकत्र येणार. रजनीकांतच्या कुलीमध्ये आमिर खान पाहुणा कलाकार म्हणून काम करणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.